मित्रांनो, माझ्या पाठीमागे जे बघत आहात हे भैरवनाथ देवस्थान आहे. जालना शहरापासून साधारण 9 किलोमीटर शिरसवाडी वडरवाडी या पुढे असलेलं देवपिंपळगाव आणि बदनापूर तालुक्यामध्ये असलेलं गाव. आणि येथे या गावामध्ये आहे हेमाडपंथी भैरवनाथाचं मंदिर. आणि याच यादवकालीन मंदिरामध्ये आहे 2 शिळा, एक सतीशिळा आणि एक वीरयोद्धा शिळा. वीरयोद्धा शिळा म्हणजे की एखाद्या युद्धामध्ये जेव्हा एखादा वीरयोद्धा मरण पावतो तर त्याचं नाव हे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्याचं नाव निघावं, त्याची पूजा व्हावं, त्या उद्देशाने ही वीरयोद्धाची शिळा इथं लावलेली असते. म्हणजे त्याच्यामध्ये एक अर्थ असतो, असा असतो की त्याला स्वर्गाच्या अप्सरा ह्या वरती घेऊन जात आहे आणि तो त्याच्या शत्रूला मारत आहे असं चिन्ह लावलेलं असतं. आणि वीरयोद्धा आणि त्याची पत्नी शंकराची पूजा करत आहे असं एक त्याच्यामध्ये असे चित्र कोरलेले असतात की तो वीरयोद्धा ज्या देवाची पूजा करत असतो त्या देवाचे चित्र त्या वीरयोद्धाच्या शिळावर कोरलेले असतात. आणि दुसरी शिळा आपण जे बघत आहात ही शिळा म्हणजे सतीशिळा, की वीरयोद्धा जेव्हा मरण पावतो की त्याची धर्मपत्नी ही त्यावेळेस प्रण करते की माझा पती हा आता मृत झालेला आहे, मरण पावलेला आहे आणि मी त्याच्यासोबत आता सतीश आणणार आहे. आणि या सतीशिळाचा अर्थ हात वर करून असा असतो की ही सतीशिळा म्हणजे ही देवी म्हणजे ही त्याची धर्मपत्नी ही सर्वांना आशीर्वाद देत आहे. आणि हिच्या बांगड्याचे जे चिन्ह असतात की वरती बांगड्या करून जे चिन्ह असतात की हा जेव्हा मरण पावतो ही तेव्हाच प्रण करते की मी आता सती जाणार आहे. आणि तिच्या नावाने ही सतीशिळा उभारली जाते. हे सहसा तिचे कुटुंबातले व्यक्ती किंवा गावातले व्यक्ती तिच्या नावाने ही सतीशिळा उभा करतात की आणि तिच्यावर चंद्र आणि सूर्य कोरलेले असतात दोन्ही शिळावर, की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत या सतीचं गुणगान होईल आणि तिची पूजा तिच्या घरातले व्यक्ती किंवा गावातले लोक ही सतीशिळाचं चंद्र सूर्य असेपर्यंत तिची पूजा करतील, तिची आठवण करतील. अशा 2 शिळा. मित्रांनो, भैरवनाथाचं मंदिर आहे, यादवकालीन मंदिर आहे. यादवकालीन मंदिरामध्ये सहसा आपल्याला अशा शिळा बघायला मिळतात. नक्कीच गावातल्या लोकांनी या 2 शिळा सांभाळून ठेवल्या. अजूनही काही इतिहास या गावाचा बाहेर पडू शकतो, त्यासाठी काही जुने कागदपत्राची आवश्यकता आहे किंवा जे 90-100 वर्ष जुने काही ग्रहस्थ आहेत त्यांनी जर काही माहिती सांगितलं तर त्या उद्देशाने त्यांच्या माहितीने या गावाचा इतिहास आपल्याला बाहेर येण्यास मदत होऊ शकते.